चाप्टर आवाजाला का झाला हो? भजी खाल्लीस का? हॅलो नाही व सकाळपासून 2-3 दिवस झाले ना कंटिन्यू कार्यक्रम चालू आहे तर आवाजात फरक पडलो. कुठच्या पाणी पिली? भंडाऱ्याचा म्हणून आवाज बसलो. तुला भंडाऱ्याच्यात पाणी आवडते का? पिऊन पाहिजे प्या थोडस पाणी. हो का? चाल. किती थंडी वाटत आहे ओ. अशी हुरहुरी आल्यावानी. कशी राहते अशी येते मजा. आता पाहिजे होता तू पाहिजे होतास का स्टेजवर? तुला दाखवलं असतं. अबे मारुतिया या धुमनात नाही भरलं हिरो त्यात काहीच नाही केलं. कुठं धुमनामध्ये याचं नाव आहे मारुती. याच्या धुमनात भरीन हिरो मारून वरतून लाट पाडीन याचे 32 दात पाडावा. तुला का वाटून राहिला बे? आता राऊंड तुझा होता तर बोलून टाकलास ना चालला गेलास. तुझ्या तोंड नसतं फोडलं तर तू पाहिलास का माझा ताव? हे लमच्या जुने जुने गाणे म्हणतात. लमच्या शायरी सुरुवात केलं त्या काळचे गाणे. हा सुभांचा स्टेज हो. तुझ्या खाण्यात माती पडलो आणि तुझ्या माहितीवर कुत्र्या मुतो त्या दिपाड्या तुझ्या गावात गंमत केलो मी. केलो का? हा कशी राहिली? नाही कशी राहिली म्हणून. आणि आहे ना उद्याचा गॅप आहे का अजून आहेस तुझ्या बरोबर? तुला दाखवतो तिथं थांब. अबे जबान संभाल के चलाना बोलना हमें भी आता है. जबान संभाल के चलाना बोलना हमें भी आता है. बंदी है सारी पोल तुम्हारी खोलना हमें भी आता है. तू होगा त्रिगुण का तुरंत खान मगर मैं भी हूँ सुबह का सिकंदर. साले ऐसा डाल दूंगा औजार अंदर कि नाश्ते रह जाएगा बन के बंदर. लड़किया मारुतिया तू मारुती तरी होस का बे घुबड देवा लमच्या बंदर छाप तरी आहे का बे हिंडेल्या मारुती आहे म्हणते. तू पुष्टी धरू धरू नाही आपटलं तर काहीच नाही केलं. तेरा वो हसर करूंगा कि तू रो भी नहीं पाएगा. तेरा वो हसर करूंगा कि तू रो भी नहीं पाएगा. मैं बैठना उठना तो दूर की बात तू ढंग से सो भी नहीं पाएगा. हिरो टाकून मग कस कसा झोपू म्हणशील केवढी वेळ उपाधी आहे.
तुला का वाटून राहिला बे? सन्माननीय बाबारावजी सोनवाले चीजभरवाले यांच्याकडून 101 रुपयाचं प्राइज मिळालं. मंडळाकडून धन्यवाद. माझ्याकडून सतस्य प्रणाम. विचार नाही केलास बयाळ बिल्ल्या भूताच्या चोलल्या शायरी कर गेलाची. हे दुरून दुरून लोक आले दुय्यम बघण्या दोघाची. अशीच होते शायरी. अन पाय मुक्या म्हणते मी बोलले तर तुझ्या तोंडाला कोण रोखलं रे? तुझ्यात काही आहेत? काहीच नसे. तुझ्यात काहीच पावर नाही. तुला सांगितलं ना मागच्याच गमतीत तू फक्त असाच आहेस. काही नाही. काय माय नवीन गाणं आताही नवीन गाणं बॉलिवूड मध्ये ज्यानं एंट्री करून नाव प्रावीण्य कमावलं सूरज चव्हाण त्याचं नाव आहे. ऐका त्याची तर्ज कशी. तुझ्या चिकल्या रुपल्याला चोरून पाहते गे. अंगार फुटले तुमच्या मारुती आडक्याच्या येडकिया म्हणजे भुगळ मोठे अशी एका गांडी फिरवती नाही भरलं तर काय पाहिलाच नाही. माया तोंडात किड्यामध्ये माया पाहिलास का ताल? अबे असा टाकीन नाही वार का बसणं उठणं मुश्किल होऊन जाईल. हो तुला का वाटला बे एकांत नवीन कर्ज तो गुलगुला बनवून देते तिकडे म्हणता माखू बंदर तोंडिया काही जमत तुला घुबर दिला. अबे तुझ्या चिकल्या रुपया दिला झटूक झुटूक लागत राहते. फोडलो ना झिलपिया हो येडकिया आळक्याच्या येडक्या भंडाऱ्याच्या गराडामध्ये बे आळक्याच्या येडक्या मारत्या लमच्या मेरत्या तुया झिलप्या फोडलो. आता तुला फलकवतो थांब. तुया पायावर पाय देऊन तुला टांगातून नाही फलकवलं तर नावाचा मुकेश शेर नाही. या हराम करतो याची फोडफोड करून शायरी आहे यानं खूप सोडल्या पुढ्या समजत शायरी खूप सोडल्या पुढ्या. हातचा बोटचा लावून लावली यान शायरी लावलं बुड्या हो. अबे आता सरळ कधी समजत ना म्हणून गोष्टी करतेस तेड्या हालवून पाहिजे पहिलं मग उपडून बांधतो जुड्या याच्यात जमतात का 5 रुपये जमतात जुड्या. तू याच्यानं हेच जमते फक्त काही नाही जमू शकत. समजलं तेच काम करशील.
अशी मर्दात म्हणते का म्हणून राहिला तुमचा नालायक काय का म्हणते ज्याच्या छातीला राहते बुरा हा तोच मर्द होते खरा बापरे या मैत्रीवर कुत्रे मुतत छातीवर बुरा राहिला म्हणून मर्द झाला का बे नालायका बे मर्द कोणाला अहो, म्हणते हे, हा. तुमचे का पावाले आलते व हे हो पाहिलं नसल मर्द कोणाला म्हणते हा. मर्द कोणाला म्हणते कोणाले पाय मी सांगतो मर्द कोणाला सांगा अबे मानवात नर अर्जुन झाला जनावरात झाला घोडा घोडा मानवात नर अर्जुन झाला जनावरात झाला घोडा बे बैताळ बोलल्या मर्द कोणाला म्हणतात याचा विचार कर थोडा जमते का त्या मानवामध्ये नर अर्जुन झाला तुला तर आहेत बे थन त्या अर्जुनाला नव्हते घोड्याला कधी थन राहते का नाही का? नाही आणि म्हणून मला समोर काय म्हणायचं चल आता तू पाहिजे होता तो. हा कपला बंदे नावाले, कपला बंदे नावाले, कपला बंदे नावाले. सागे दिवाक चोटा तावाले, दिवाक चोटा तावाले, दिवाक चोटा तावाले, दिवाक चोटा तावाले. याची पुरीचं तरतर फाडून देतो. आज सुभानी डावत, आज पूर्ण देतो. आज सुभानी डावत, पुरीचं तरतर फाडून देतो. आज सुभानी डावत, आज सुभानी डावत. अशा या बैताळ बेंड्याला, अशा या बैताळ येडक्याला येथून सुरुवातच आहे बे तू पाहिलासच का पाहिलास का खुद बनवतो खुद खातो समजे स्वतःच बनवतो अबे याच्यात अध्यात्म आहे आणि शास्त्राचा आधार आहे लमच्या येंगाळ फुकणे येडके तुला काय समजते का बे काहो मुकेश शाहीर तू फाडते जास्त मुकेश शाहीरला काहीला बोलूया बाबूजी. कार्यक्रम काहून फोडते का माया अवजारच तसा आहे ज्ञानाचा बाबूजी बहुत दुखता है दुखता आहे ना हो. टाकलं ज्ञानाचा वार करायचा अंगारच करून देई आ. अशा या बैताळ बेडियाला तळतळ करतो. जागे मारबत याची फोडफोड करून याची फोडफोड करून मोडवड करून उभ्याला फॉल करतो. करून पाय अबे तुझ्यासारख्याचे वाकडे करू करू माझ्या डोक्याच्या ना दाढीचे पिकले पिकले पेंटिंग करून या मारुत्याचे वाकडे करू करू म्हणते सुभाषवारच असते तर तुझ्या गावात येऊन तुझ्या घरी येऊन तुझ्या अंगणात येऊन करतो कार्यक्रम तुझ्या छातीवर लाद देऊन कार्यक्रम नाही केला तर का म्हणून राहिलं तुझं का वाटते बे तुझ्या सारख्याचे वाकडे करू करू माझ्या डोकीचे ना दाढीचे पिकले पिकले नाही मारत पण तुझ्यासारखे दोन तरी माझ्या हातून शिकले यावया तरी कोणत्या गोष्टीचा गर्व करत नाही नाही एकाकी कोणाला उतरवून बोलत नाही 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 तरी कोणत्या गोष्टीचा गर्व करत नाही आणि एकाकी कोणाला उतरवून बोलत नाही शायरीचा काय समजते भाजीला भुरका शायरीचा काय समजते का तुला भाजीला भुरका अबे कोणासोबत कसं बोलावं पहिलं येडक्या शिकून घे मूर्खा मूर्खा जे वेळ पाहून ज्याला काढता येत आहे खेळ आणि ज्ञान सांगाल का मला हा लंचा त्रिगुणवाल्याचा गेड सांगाल का ज्ञान मी लालच करून देतो आता राऊंड पाहिजे होता पण वेळ होते ना जास्त कारण अजून मला पोवाळा घेवायचा आहे नाही तू फोडफाड नाही केलं तर असा करीन तर पडला असतास तुझी ताकद आहे का बे ताकद आहे का तू मला ओळखलासच नाही
हा कवेंद्रजी खवले 2 म्हशीवाले यांच्याकडून या गीतावरती 101 रुपयाचं प्राइज मिळालं मंडळाकडून धन्यवाद. आणि मनोजी क्षीरसागर उर्फ आओ हो ते आवलं तरी ज्ञान आहे बेल आमच्या येडक्यात यापेक्षा त्याला तरी समजते तो एकटाच कापी तुझ्या सगळं तुझ्या खेळाला हल्ल्या संग राहते ना मला एका वारात थंड नाही पाडलं तर ते आवलं तुला आऊ भाऊजी आणि तू मायासारख्या तर नादी लागतेच का बे आमच्या नामाचं नाव नाही का आणि म्हणून काय म्हणायचं आहे काय चला दिला फेकून म्हणून राहिला गुरा घेऊन नदीत दिला फेकून म्हणून राहिला गुरा घेऊन दोन बायाच्या उतरातून नाच केलास एका मायच्या औलाद राहिला असतास तर बरोबर केला असतास हा तू फोडफाड फाळफूळ नाही केलं तर काहीच नाही पगाशीच फलकवलो हा आता तू पुरी फाळफूळच करत होतो आणि फोडफाड आहे शायरी तुला का वाटून राहिला बोलच्या येडक्या का वाटून राहिला हांडीवर सराव मांडावं याच्या तोंडावर काय झाकणार हांडीवर सराव मांडावं याच्या तोंडावर काय झाकणार जास्तच नखरे अबे किती वाकवशील मला तरी तुला कधी नाही वाकणार जास्तच नखरे केलंस तर तुझी फाळू नाही टाकणार टाका मी टाके लावाले जाईन आमच्या गुरुवर्य पितृतुल्य की ज्यांच्या सहकार्याने मुकेश शाहीपर्यंत येऊन पोहोचला आमच्या कार्यक्रमाचे संस्थापक आमचे मालिक आमचे सर्वच काही असे सन्माननीय आदरणीय मधुकरजी बोबडे मुक्काम चीज भवन यांच्याकडून आमच्या मंडळाला 501 रुपयाचं प्राइज मिळालं मंडळाकडून धन्यवाद आणि माझ्याकडून त्यांना सतस्य प्रणाम. आणि म्हणून मला काय बोलायचं आहे दोन बायाच्या उतरातून नाच केला जन्म येऊन त्यांनी नदीत दिला फेकून म्हणून राहिलाच बुरा घेऊन तर माय बापू प्रत्येक गोष्टीला आधार आहे माझ्या गाण्याला आधार आहे की जरासंध नावाचा राजा आणि कृष्णाच्या सहकार्याला होता तो भीम यांच्यामध्ये द्वंद्व युद्ध झाला आणि त्या द्वंद्व युद्धामध्ये जरासंध शब्दात अर्थ आहे शब्दामध्ये अर्थ आहे अर्थ कसा कारण अरे गुरुदत्त राजाच्या 2 पत्न्या सुलक्षा आणि गुणसुंदरी त्या राजाला पुत्र संतान नाही फार मोठा वियोग होता दुःखाची गोष्ट होती. चंद कौशक नावाच्या ऋषीला शरण गेला ऋषीने त्याच्या पत्नीला फळ दिलं त्याने आपल्या बायकोला 1 फळ 2 राण्याला देवाचा कसा देईल कसा अर्धा फल जरासा देईल जरा जरा देईल नाही का हो अर्धा तिले अर्धा इले बरोबर आहे का नाही मग अर्धा दिल्यानंतर दोघीला गर्भ राहिला दोघी नाही का दोघीला प्रेग्नेंट राहिल्या बापरे दोघी गर्भवती राहिल्यानंतर दोघीने पोराला जन्म दिला अर्धा बाळच अर्धा फळ खाल्ला ना अर्धाच राणीला वाटलं हा अर्धा बाळ घेऊन कुठं जाईल राजा रागवेल तर नाही त्या अर्धा तुकड्याला त्या राणीने त्या नदीमध्ये नेऊन फेकलं नदीमध्ये नेऊन फेकलं आणि नदीमध्ये नेऊन फेकल्यानंतर तो तुकडा वायात गेला ते तुकडे समोर जरा नावाची राक्षसीन बसली होती ते दातकाडी ते दातकाडी समोर राहते होती का नाही पाहिलीस का जरा नावाची राक्षसी पाहिलीस ना हो ते जरा नावाच्या राक्षसीन तुकड्याला उचललं आणि योग मायाने त्या दोनही तुकड्याला जोडलं तिचं नाव होता जरा जरा 2 तुकडे उचललं जरा जरा म्हणजे थोडा थोडा आणि संध म्हणजे जोडणे संध म्हणजे संधान असं जोडले जरा जरा संध म्हणजे जरा संध म्हणून त्या पोराचं नाव ठेवणं आला होता जरा संध
म्हणून म्हणतो ह्या येडक्याला हा. या मारुत्याला या आडक्याच्या येडक्याला हा. चबर चबर चबरासारखा लबरासारखा करत्या चबरा. मला वाटलं चांगला असेल पण हा पुराच बीज निघाला खबरा निघाला का खबरा ऐकलंय कावो कान खरी गोष्ट आहे. आणि म्हणून म्हटलं काय म्हणलं दोन बायाच्या उदरातून नास केला जन्म येऊन त्यांनी नदीत दिला फेकून म्हणून राहिलाच बुरा घेऊन म्हणून नाव राक्षसीन जरा तिची संगत घडली चांगला होईल का हा नाही हा सय्यद अली चांगला होईल का नाही होणार ना. हो. आणि म्हणून काय म्हणतो काय माजऱ्याची खानदान सैताली बापरे म्याव म्याव वाली या कावा माजऱ्याची खानदान सैताली माजरा म्हणून पगले जरा माजरा माजराची खानदान सैताली असं हो तिच्या बळावर छळ करतो का करता याची फोडफाड करून याला फोडफाड करून मोलमाल करून उभ्यानं फलकवतो मैंने कितनों के छक्के छुड़ा दिया छक्के छुड़ा दिए कितने गए मैंने कितनों के छक्के छुड़ा दिया और तुम्हारे जैसे घमंडी को मैंने हवा में उड़ा दिया वाटून राहिला मारत आता वेळ झाले स्टेजच्या खाली गेलास म्हणून जास्तीचा बोलतात नव्हतो म्हणून माझ्या शेवटच्या कडव्यात काय आहे आता तुम्हीच बघा कशी मी याची उलटवून देतो बंडी तुम्हीच बघा कशी मी याची उलटवून देतो बंडी हा चबऱ्या मोठा घमंडी या अर्ध्या गेळाची शायरी पाकंडी आता तुम्हीच बघा कशी मी याची उलटवून देतो बंडी कशी उलटवून देतो कशी शाहीर मुकेश याला समोर का करता फोडफाड करून उभ्याला फलकवतो आपल्या समोर या परिवारावरती की ज्या परिवारांच्या सहकार्याने आम्ही इथपर्यंत येऊन पोहोचलो 5व्या वर्ष आहे माझ्या गळ्या आणि त्यामुळे या कुटुंबावरती छोटस गीत मी आपल्या समक्ष सादर करतो. सभेत बसले बाबा ज्ञानी गुणी थोर हो सभेत बसले गा ज्ञानी गुणी थोर माझ्या
शब्दाचा काही करा विचार गावतो आज तुबा कहाणीचा सार ठेवावे ध्यान ठेवावे ध्यान धीरजी ज्ञानी ध्यानी मी नाही तेवढा ज्ञानी ध्यानी हो 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 आणि बापा तुमच्या चरणी राहुनी आणि गातो बापा कुटुंबाचा सार गाहुनी आणि बोबडे कुटुंबाचा बोबडे कुटुंबाचा जिरेजी बोबडे कुटुंबाचा जिरे हो दत्त जयंतीच्या अवसरी दत्त जयंतीच्या अवसरी घेऊन रूप बापा नाना परी हो प्रकट झाला दत्त श्रीहरी आज दिनाला आज दिनाला हो 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 बापा दत्त श्रीहरी आज दिनाला आज दिनाला आज दिनाला हो 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 आज दिनाला हो आज दिनाला आज दिनाला आज दिनाला हो त्या नागपूर शहरामध्ये एक चीज भवन नगर आहे एक गाव आहे त्या नगरामध्ये बोबडे परिवार आहे आणि त्या परिवारावरती कारण त्यांचा इतिहास असा आहे की कितीतरी वर्ष 70 ते 80 वर्ष झाले या ठिकाणी खड्या गमतीची प्रथा आणि त्या निमित्तानं या दत्त प्रभूची पुन्हा पालखी आणि त्या निमित्तानं दैलाईचा कार्यक्रम पुन्हा महाप्रसादीचा कार्यक्रम ऐका बंधूंनो काय समोर सांगायचं आहे त्या नागपूर शहरी चिच भवन नगरात नागपूर शहरी चिच भवन नगरात राधाबाई रामदासजी बोबडे बापा राहत सुभाष प्रकाश नरेंद्र मधुकर 4 मुलं त्या हा दोघात हो माझ्या दादारे सुखी संसार माझ्या दादारे सुखी संसार माझ्या दादारे सुखी संसार माझ्या दादारे सुखी संसार रामदासजी बोबडे महाजन कर्तृत्वान महान हो सुखी केले परिवाराला रे बाबा
रामदासजी बोबडे आणि राधाबाई वास्तव्याला होते. गळे हो, 4 मुलांचा परिवार आणि सुखाचा परिवार. काय शिक्षण असेल त्यांचं, त्यांच्या आबाजीचं मुलांना काय शिक्षण असेल ते 4 भाऊ मिळून प्रोग्राम करत असतात. काय गती, काय गुण वर्ण त्यांचे. आणि माझी आजी राधा आई एवढी थोर गुणवान आणि म्हणून तिच्याविषयी म्हणतो बाबा. राधाबाई गुणवान स्वभावाने छान हो. राधा आई आपल्या पतीचा मान ठेवायची, सन्मान करायची. सुरुवातीला सांगितलं का ज्या पद्धतीने त्या सावित्री मातेने त्या ज्योतिबाचं मान ठेवलं, त्या रमाईने माझ्या भीमाचं मान ठेवलं, त्याच काय अनुसरून म्हणावं. माझी आजी राधा आई हिने आमचे बाबा रामदासजी बोबडे यांचं सुद्धा मान त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून चालायची. असा सोन्याचा संसार सुखाचा चालत होता. पण काय करावं, समोर काय झालं, समोर फार मोठी काळाने घात केला आणि दुर्दैवाची घटना घडून गेली. आणि म्हणून म्हणतो बोबडे परिवाराची परंपरा हो, बोबडे घराण्याची परंपरा, दरवर्षी जपती सत्वरा हो. दत्त जयंती निमित्त खडी गंमत उत्सव करते 6,000 हो. माझ्या दादा रे करते 6,000. पुढे ऐका दुर्दैवाची मात हो. पुढे ऐका दुर्दैवाची मात. बापा घात रामदासजी बोबडे गेले निघून स्वर्गात हो. त्याचा अंत नाही, त्याचा अंत नाही, त्याचा हो हो हो.
बाप हो, या चारही मुलांनी आपापलं कर्तव्य निभवलं आहे आणि त्याच निमित्तानं आमच्या खडी गमतीचा कार्यक्रम या चिंचवडामध्ये दरवर्षी साजरा होत आहे. ही परंपरा सदैव चालत राहील. पुढे काय होणार आहे ऐका. आमच्या आई राधाबाईजी बोबडे यांच्याकडून आमच्या पार्टीला 501 रुपयाचा पारितोषिक मिळालं, त्यामुळे मनापासून धन्यवाद. तसेच आमचे काकाजी गुरुवर्य पितृतुल्य मधुकरजी बोबडे काकाजी यांच्याकडून पुन्हा 501 रुपयाचं प्राइज मिळालं. मंडळाकडून धन्यवाद आणि माझ्याकडून त्यांना 700 प्रणाम. त्याचप्रमाणे आमचे मनोज भाऊ उर्फ आऊ यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचं प्राइज मिळालं. मंडळाकडून धन्यवाद आणि माझ्याकडून त्यांना 700 प्रणाम. हाँ, इनका कहना है आऊ जी का नाम लो, सुनिए आऊ जी. बगीचे में बगीचा, बगीचे में बंदर, बगीचे में बगीचा, बगीचे में बंदर. आऊ जी आप मेरे कलेजे के अंदर है, मेरे कलेजे के अंदर. बघा बांधवांनो, अशा प्रकारे सोन्याचा संसार चालू असताना रामदासजी बोबडे महाजन आमच्यातून निघून गेले आणि आपापल्या मुलावरती हा संसाराचा भार देऊन पुन्हा त्यात आता काही वर्षा अगोदर आमची आजी राधाबाई सुद्धा ह्या सुद्धा अनंतामध्ये विलीन झाल्या आणि म्हणून मला म्हणायचं आहे. अरे असे होते गुणवाहन मनाने धनवान, रामदाजी बोटे झाले बादल. असे हे गुणवाहन मनाने धनवान, बोटे झाले बादल. असे गुणवाहन गेले निघून. असे गुणवान मनाने धनवान, बोबडे झाले बादल. गेले निघून. गेले सागून बोबडे बादल. करा दत्ता हाते अहो पूजन, सागुन ऐकून चित्त देऊन सदा तुबाल गेले गेले निघून. सर्वांना आशीर्वाद देऊन बोबडे बादल गेले निघून. चालवा परंपरा त्याची घामान, लावून मोठ्या श्रमाल गेले निघून. पुढे शेवटी काय झालं असा बोलण्याचा अंत आहे. माय बाप हो, कवी मुकेश कवी शाहीर मुकेश राव हो. कवन करो शाहीर मुकेश राव, बापा त्याच राजा राधा गाव हो. चित्त देऊन
तसेच आमची आई राधाबाईजी, हा तसेच आमची आई राधाबाईजी महाजन यांच्याकडून आमच्या हा रामदासजी बोबडे यांच्याकडून मला 100 रुपये देण्यात आले, धन्यवाद. तसेच राधाबाईजी बोबडे यांच्याकडून 501 रुपये देण्यात आहे, मंडळीला धन्यवाद. तर हा राधा आई बोबडे तसेच रामदासजी बोबडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ सुभाष मधुकरजी बोबडे, सुभाष प्रकाश आणि मधुकरजी बोबडे काकाजी यांच्याकडून 501 रुपयाचं प्राइज मिळालं. मंडळाकडून धन्यवाद आणि माझ्याकडून त्यांना सतश्य प्रणाम. काचों की गंजी में चावल में धोती हूँ ओ आओ जी, काचों की गंजी में चावल में धोती हूँ. जब आओ जी की याद आती है ना, मैं उस चूल्हे के पास रोती हूँ रोती हूँ रोती हूँ. तर माय बापू, या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला भरपूर प्रतिसाद मिळाला. या ठिकाणी आयोजक संयोजक त्यांचे सुद्धा फार फार आभारी आहोत. तसेच आमचे मित्रमंडळी, हा आमचे सारंग भाऊ, तसेच बरेच असे चीज भवनामध्ये 5 वर्षापासून मित्रमंडळी बनलेले आहेत. तसेच आमचे आशिष दादा, तसेच आमचे काकाजी मधुकरजी काकाजी, तसेच जे काही या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक आहेत त्यांचा सुद्धा मी फार फार आभारी आहे. त्याचप्रमाणे आम्हाला सुंदर असा साऊंड दिला असे आमचे डेकोरेशन वाले दादा यांचे सुद्धा मी मनापासून आभारी आहे. तसेच आमच्या कार्यक्रमाला शूट करणारे आमचे कॅमेरामॅन मॅन आमचे दादा यांचे सुद्धा मी फार फार आभारी आहे. आणि पुन्हा इथले बालगोपाल महिला मंडळी पुरुष मंडळी सर्वांचा सुद्धा मी आभारी आहे. मायबापू, तसेच आज आमच्या दिवसभरच्या जोडीला लाभलेले आमचे प्रतिस्पर्धी शाहीर मारुतीची मारबदे यांचे सुद्धा मी फार फार आभारी आहे की ज्यांनी आम्हाला प्रतिसाद दिला. आणि मायबापू, शेवटी उत्तरपद म्हणून आपणापासून मी रजा घेता उघड्या. नमस्कार बंद करतो गायना, नमस्कार बंद करतो गायना, सुखे समाधानी सुखे समाधानी असुद्या सर्व मंडळीला. नमस्कार बंद करतो गायना, नमस्कार करुणी बंद करतो गायना, नमस्कार करुणी बंद करतो गायनाला, नमस्कार करणे बंद करतो गायनाला, सुखी समाधानी सर्व मंडळीला, सुखी समाधानी असुद्या सर्व मंडळीला. नमस्कार करुणी बंद करतो गायनाला, नमस्कार करुणी बंद करतो गायनाला, सुखी समाधानी असुद्या सर्व मंडळीला, सुखी समाधानी असुद्या सर्व मंडळीला. नाही भाषा आम्ही सर्व एक, नाही भाषा आम्ही सर्व एक, प्रेमाला लागो सदा गावातील लोक, प्रेमाला लागो सदा गावातील लोक, मीपणाची नाही भाषा आम्ही सर्व एक, प्रेमाने नांदो सदा गावातील लोक. आमचे काही मित्र असे आहे की इलेक्शन मध्ये जरी त्यांचं नाव मला आठवत नाही, दुसऱ्याच्या पक्षाचे असतील, आमचे आशिष भाऊ, काही इथले बीजेपीचे, कोणी काँग्रेसचे असतील, पण सर्वांनी मिळून या कार्यक्रमाला साथ दिला. त्यांचं सुद्धा मी मनापासून आभार मानतो. भाऊ बापा, अख्ख्या दिवसभरच्या झालेल्या कार्यक्रमाला जे सत्य असतील ते आत्मसात करा, जे दुर्गुण वाईट असतील ते सोडून द्या. तुमच्यापेक्षा मी ज्ञानी नाही अवघड्या.
माझा गुरु घराणा आहे हा. माझ्या वस्तादाचा घराणा आहे. बोबले परिवार माझा गुरु घराणा आहे. जे जे करे ते तत्व ते ते घ्या ध्यानाला. जे जे करे ते तत्व ते ते घ्या ध्यानाला. सुखी समाधानी असू द्या सर्व मंडळींना. सुखी समाधानी असू द्या सर्व मंडळी. नमस्कार करुणी बंद करतो गायनाला. नमस्कार करुणी बंद करतो गायनाला. सुखी समाधानी असू द्या सर्व मंडळीला. सुखी समाधानी असू द्या सर्व मंडळीला. नमस्कार करुणी बंद करतो गायनाला. सुखी समाधानी असू द्या सर्व मंडळीला. सुखी समाधानी असू द्या सर्व मंडळीला. हो भेटायला जिल्ह्यामध्ये बरोबर गावा. भेटायला जिल्ह्यामध्ये बरोबर गावा. गुरु सुभाष गायक मंडळ आहे आमचे नाव. गुरु सुभाष गायक मंडळ आहे आमचे नाव. भंडारा जिल्ह्यामध्ये गराडाय गाव. गुरु सुभान गायन मंडळ आहे आमचे नाव. नाही बापा या भंडारा जिल्ह्यामध्ये एक छोटासा गाव आहे गड्या. पूर्वी त्या ठिकाणी बाजीराव मास्तर आमच्या गरीबाजी शाहीर मदन मस्तानाजी येत त्या ठिकाणची माती आपल्या कंपाळी लावत होते. मलाही माहित नाही की बाबूराव वस्तादचा गाव आणि त्यांच्याच घरी मी राहतो म्हणून मला शायरीचा छंद जळला असं लोक म्हणतात. आणि माझ्या वस्तादाची पुण्य त्या सुभान घराण्याची पुण्य आणि म्हणून म्हणतो बापा शाहीर मुकत राव करे प्रणाम सर्वाला. शाहीर मुकत राव करे प्रणाम सर्वाला. सुखी समाधानी असू द्या सर्व मंडळीला. सुखी समाधानी असू द्या सर्व मंडळीला. भारत माता की बोलो दत्तात्रेय महाराज की.